नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण स्वाध्याय वर्ग 8 विषय नागरिक शास्त्र पाठ 5 राज्यशासन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. राज्यशासन. तर मित्रहो, पाहू आपण या पाठाचा स्वाध्याय काय आहे तो. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधी नंबर 1, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डॅश डॅश येथे होते. तर मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. नुकतंच ते पार पडलेलं आहे आणि आपल्याला ते ज्ञात आहे, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नागपूरसह महाराष्ट्र निर्मिती होत असताना त्याला उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे आणि तिथं हिवाळी अधिवेशन घेण्याचा कबूल केलेला आहे. ते नागपूर करारामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यपालाची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. आणि मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडातला तिसरा, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. तो राज्यपालांना असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा. यामध्ये तक्ता दिलेला आहे, हा बारकाईने पहा. सभागृह अनुक्रमांक 1, 2 दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे भारतातल्या संघराज्याच्या 28 घटक राज्यांपैकी फक्त 6 घटक राज्यांमध्ये विधान परिषद आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आहे. तर सभागृहाचा कार्यकाल आहे विधानसभा 5 वर्ष. सदस्य संख्या आहे 288. निवडणुकीचं स्वरूप आहे सार्वत्रिक निवडणुका आणि त्याचा प्रमुख आहे मुख्यमंत्री. दुसरं सभागृह आहे विधान परिषद, त्याचाही कार्यकाल 5 वर्षाचा आहे. सदस्य संख्या आहे 78. दर 2 वर्षांनी 1/3 निवृत्त होत असतात. चा प्रमुख आहे सभापती. तर अशा पद्धतीने हा तक्ता आहे. हा तक्ता पाहून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, टिपा लिहा. पहिली टीप आहे, राज्यपाल. उत्तर, घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात. राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत. उदाहरणार्थ, विधानसभा व विधान परिषदेने सहमत केलेले विधेयक राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते. विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. त्यानंतरची दुसरी टीप आहे, मुख्यमंत्र्यांची कार्य. उत्तर, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खाते वाटप करावे लागते. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते. खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाही हे पाहावे लागते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मित्रहो, लक्ष द्या. प्रश्न आहे पहिला, विधानसभेच्या अध्यक्षांची कार्य स्पष्ट करा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर पाहू. उत्तर आहे, विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्य अध्यक्षांना करावी लागतात. नुकतेच लोकसभेमध्ये अध्यक्षांनी 78 खासदारांना निलंबित केलेलं आहे. हे आपण पाहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली. उत्तर, भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिन्सी आहे. भाषा, धर्म, चालीरीती, प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहे. अशावेळी
एकच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही ही विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? उत्तर, मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करावे लागते. खाते वाटप करताना मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, त्याची लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. त्यानंतरचा प्रश्न पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे, काही आकृत्या पाहू. ही आकृतीतून आपल्याला पूर्ण रचना लक्षात येईल राज्य शासनाची. महाराष्ट्र विधिमंडळाची रचना यामध्ये दिलेली आहे. विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे. त्यानंतर मग विधानसभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, तर विधान परिषदेमध्ये सभापती आणि उपसभापती असतात. ही स्ट्रक्चर आपल्या लक्षात असले पाहिजे. त्यानंतरची दुसरी आकृती आहे महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ. महाराष्ट्राचं कार्यकारी मंडळ हे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असं त्रिस्तरीय असते. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण राज्य शासन या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. मित्रहो, या चॅनलवर नव्याने आलाच चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. अशाच पद्धतीने आपण राज्यशास्त्राची सर्व स्वाध्याय पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.